मला हे दिली पाहिजे ना खुर्ची. मग ती गीतेचं पुस्तक कुठे आहे कोणाकडे? अर्थाचं पण आहे. ते काय 18 अध्याय काढू का? सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादात् अवाप्नोति शाश्वतं पदम अव्ययम्. मत्प्रसादात महत्वाचा शब्द आहे त्यातला. जे काही गोष्ट घडत असते भगवंताच्या प्रसादाने. त्यामुळे आपल्याला जे काही करायचं असतं ते भगवंताचा प्रसाद प्राप्त करून घ्यायचा असतो. जे काही कर्म करतो भक्ती करतो त्या सगळ्यांनी जर काही मिळवायचं असेल तर भगवंताची कृपा, त्याचा प्रसाद जर आपल्याला मिळाला तर सगळं प्राप्त झालं. पण भगवंत असा काही भोळा बाबडा नाही. नुसता त्याचा जर का आपल्याला भक्तीचं जर नुसता प्रदर्शन केलं, कर्म कसं तरी केलं आणि त्याचं प्रदर्शन केलं ते चालणार नाही. खरं मनापासून होत आहे का त्याला हे करता येत नाही, फसवता येत नाही भगवंताला. त्यामुळे मत्प्रसादात असं त्यांनी म्हटलं, माझ्या प्रसादाने अवाप्नोति. माझ्या प्रसादाने काय होतं? अवाप्नोति पदम अव्ययम. ते अव्यय पद जे आहे जीवाला मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी भगवंताचा प्रसाद पाहिजे. तत्प्रसादात मत्प्रसादात. त्यामुळे जे जे काही आपण करतो दिवसभर साधना म्हणून करतो, संसार करतो, व्यवसाय करतो, त्या सगळ्याचा मोहरा भगवंताचा प्रसाद मिळाला पाहिजे. भगवंताला आवडलं काय हे असं जर म्हटलं ते कसं कळायचं आपल्याला? तर आपल्याला आज समाधान झालं का त्या कामाने? भगवंत आपल्या आतच बसलाय. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती. प्रत्येकाच्या अंतःकरणात हृदयात बसलेला आहे तो. तसं असल्यामुळे कोणती गोष्ट तुम्ही जी कराल त्याचं समाधान आपल्याला आत मिळतंय का? एकदा मी स्वामीजीनेच म्हटलं होतं की आपलं कर्म बरोबर चाललंय तसं समजायचं. आपण भक्तीची क्रिया करतोय, पूजा करतोय, फुलं आणले, हार आणले, सगळं काही करतोय, पण ती खरी भक्ती होतीये कसं कळायचं? तर आपल्या आज समाधान वाटलं पाहिजे की हे काम केलं, चांगलं केलं. कुणाला तरी फसवण्यासाठी, लुबाडण्यासाठी, वर वर दाखवण्यासाठी असं जर असेल तर त्यांनी समाधान मिळणार नाही. ह्याच्यात जे म्हटलं आहे तत्प्रसादात, मग त्यांनी काय मिळतं? शाश्वतम पदम अव्ययम. ते अव्यय, त्याला व्यय नाही असं शाश्वत पद त्या जीवाला प्राप्त होतं. जीवाला कोणतं पद हवं असतं? त्याला आत्मरूप व्हायचं असतं. त्यामुळे ते आत्मरूप होणं हे जीवाला मिळणारं शाश्वत पद आहे. तर ते शाश्वत पद त्याच्या प्रसादाने प्राप्त होतं. मग त्याच्यासाठी कर्म कशी करायला पाहिजे ते पहिल्या ओळीत सांगितले. काय? सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रया. सर्व कर्म म्हणजे फक्त पूजा अर्चा नव्हे, सगळी कर्म, सांसारिक असतील, नोकरी धंदा असेल, व्यवसाय असेल. कालच एक डॉक्टर आले होते, सर्जन नगरचे आले होते. ते म्हणाले की सबंध दिवस पेशंटच्या व्यापात असतो मी, त्यावेळेलाही कसं करायचं? तर म्हटलं पेशंटचा व्याप आधी म्हणूच नका. पहिली शब्द ते तुमचं स्वधर्म कर्म आहे आणि ते प्रत्येक कर्म ही साधना आहे. त्यामुळे येणारा जो पेशंट आहे तो म्हणजे भगवंत आलेला आहे तुमच्याकडे, त्याची सेवा आपल्याला करायची हा भाव पाहिजे.
तुमच्याकडे जो स्टाफ काम करतोय हॉस्पिटलमध्ये त्यांच्या रूपाने भगवंतच तुम्हाला मदत करतोय, असं प्रत्येक ठिकाणी जर का तो बोध असेल तर आपलं प्रत्येक कर्म ही साधनाच होते. साधना वेगळी आणि कर्म वेगळं असं नाही. जे तुम्ही करता ते आणि जे जे कर्म करतो ती साधना म्हटली की त्यामध्ये पावित्र्य आलं, सेवाभाव आला, नम्रता आली. पेशंटला ट्रीटमेंट द्यायची असते तरी अशी ताठपणाने नाही म्हणायची. काय त्याला द्यायचं आहे त्याच्यामध्ये नम्रता, प्रेम, त्याच्याबद्दलचा कळवळा सगळं आलं पाहिजे. मग सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद व्यापाश्रय, माझा आश्रय घेऊन म्हणजे प्रत्येक कर्मात भगवंत आला पाहिजे. आता इथं मी म्हटलं तसं पेशंट म्हणजे भगवंत, स्टाफ म्हणजे भगवंत आहे आणि त्याला मी उपचार करणार आहे, मी तोच आहे, अशा तऱ्हेचा भाव ठेवून त्यांच्यासाठी सर्व करणं. असं जर केलं तर मत प्रसादात, तर माझा प्रसाद प्राप्त होतो. आता घरात सुद्धा आपण प्रत्येकाच्या ठिकाणी हा भाव ठेवला पाहिजे. तो कसा आहे, काय आहे ह्याच्याबद्दल काही न बोलता किंवा तो विचार मनात न करता भगवंताचं रूप आहे ह्या प्रकाराने आपल्या समोर आलेलं आहे, ते आपल्याला स्वीकारायचं आहे. असा भाव ठेवून, जसं नेहमी सांगतात की प्रत्येकाचा गुण काय असेल तो पाहावा, दोष पाहू नये. स्वामी मला नेहमी सांगायचे, काय झालं दुसऱ्याचा दोष पाहू नका. दुसऱ्याचा दोष पाहिला की तो आपल्यात येऊन बसतो, त्याच्यावर चिंतन होतं. तो असा आहे असं म्हणताना त्या दोषाभोवती चिंतन होतं आणि तो दोष आपल्या अंतःकरणात येऊन बसतो. त्याच्याऐवजी प्रत्येकामध्ये काही ना काही गुण असतो. अजिबात गुण नाही अशी व्यक्ती नाही. प्रत्येकात काही गुण असतात, काही दोष असतात. आपल्याला जर चांगलं व्हायचं असेल तर त्याचा दोष न पाहता प्रत्येकातला गुण पाहावा आणि तो आपल्याला कसा घेता येईल याचा प्रयत्न करा. जसं म्हटलं आहे, कचरा गोळा करायचा नाही, मग आपण कचरा कुंडी होतो. फुलं गोळा करावी म्हणजे आपली फुलाची सुंदर परडी होते. ह्याच्यामध्ये हा गुण आहे, ह्याच्यामध्ये हा गुण आहे. ते गुण सुद्धा शोधता यावे लागतात, नाही तर गुण दिसतच नाही. पुष्कळ वेळा कोणाचं गुणच लक्षात येत नाही. तर असं होत नाही, प्रत्येकात गुण आहे. तो जो असेल तो घेण्याचा आपण प्रयत्न करावा. मी इथं जे त्यांनी म्हटलं आहे, सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद व्यापाश्रय, माझ्या आश्रयाने सर्वच्या सर्व कर्म केली असता माझा प्रसाद त्याला प्राप्त होतो आणि तो परमशांतीचा धनी होतो. हेच आपल्याला मनुष्य जन्मात मिळवायचं आहे. काय मिळवायचं असं जर म्हटलं, ते नरजन्मात येऊन भगवत भक्ती करायची आणि परमशांती आपल्याला प्राप्त करायची. काय पाहिजे बा? शांती पाहिजे, समाधान पाहिजे. नाही तर घर आहे, बंगला आहे, गाडी आहे, सगळं आहे, पण हे आपले अशांत अंतुनावर पडतात आणि तळमळतायत, तडफडतायत. काहीतरी काहीतरी चाललेलं आहे. आपल्या मनाचं काही चाललंय, दुसऱ्याचं काही चाललंय, दुसऱ्याचं घेते आपल्या अंगावर, त्याने दुःख करतोय. करायचं काही कारण नाही, ते सगळं बाजूला ठेवायचं. ही सुद्धा सवय करायला लागते की अमक्याच अमकं हे आहे ना, ते बाजूला ठेवायचं. त्याच्याशी आपल्याला काय करता येईल? आपण चांगलं राहायचं. ती व्यक्ती अशी राहिली म्हणून मी असं केलं असं नाही, ती कशी करू दे, मी माझ्याकडनं चांगलं राहायचं, असा सारखा बोध ठेवायचा. त्याने आपलं कल्याण असतं. असं करून त्याचं कसं होईल ते तुम्ही विचारू नका. त्याचं कसं होईल? तुम्हाला शांती हवी ना, तुम्हाला कल्याण हवं ना, मग तुम्ही त्याचं चांगलं बघा आणि आपल्या अंतःकरणात त्याच्याबद्दल प्रेम ठेवा. द्वेष नको, द्वेष नको, दुसऱ्याबद्दल राग नको. त्यामुळे एका श्लोकामध्ये सगळं सांगितलं त्यांनी की काय करायला पाहिजे, त्यांनी काय होतं, परिणाम काय होतं. त्याच्यावर काय अर्थ म्हटलाय का बघ.
माझे स्मरण करीत सेवाभावाने जो आपली प्राप्त ते कर्तव्य म्हणते करणे. मदव्यपाश्रया म्हणजे माझे स्मरण करी. भगवंताचं स्मरण करायला पाहिजे हे सांगायची गरज पडू नये. उलट त्यांनी म्हटलं नारदाने जसं तद विस्मरणे परम व्याकुलता. भगवंताचं विस्मरण झालं तर व्याकुळ झालं पाहिजे. अरे मला एवढा वेळ भगवंताचं स्मरण झालं नाही असं कसं, असं वाटलं. म्हणजे स्मरण होणं हा स्वभाव असून विस्मरण हे अभिप्रेत नाही. विस्मरण होता का म्हणे. भगवंताचंच आठवण करायची नाही तर आठवण कोणाची करायची. त्यालाच तर आठवायचं प्रत्येक गोष्टीत. साधं स्नान करत असलो तरी आपो नारायण आहे. पाणी घेताना अंगावर वाटावं अरे नारायण आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये नारायण म्हटलेलं आहे. म्हणून ते जे म्हटलंय ना घडी घडी विठ्ठल विठूसी भेट. प्रत्येक घडीला विठ्ठलाची भेट आहे. त्याच्याखेरीज दुसरं काही नाहीच आहे मुळे इथे. त्यामुळे त्याची भेट कधी असं विचारायचं कारण नाही. तुमची दृष्टी आहे का तशी. तर पाणी सोडलं तरी पाणी घेतलं तरी तेच आहे. जेवायला बसलो तरी प्रत्येक घास घेतला तरी तोच आहे. तोच तर भरलेला आहे सगळ्या ठिकाणी. असं क्षणाक्षणाला त्याचं स्मरण का होत नाही. व्हायला पाहिजे. असं अखंड ज्याला स्मरण असतं त्याला भक्त असं म्हटलं जातं, संत म्हटलं जातं. आणि कधीतरी केव्हा तरी आठवण होते साधक. आणि ज्याला कधीच आठवण होत नाही तो संसारात बुडालेला. त्याला दुसरं काही नाही. भगवंताचं स्मरणच नाही. काही व्हायला लागलं म्हणजे मग अरे रामा रे म्हणायचं असं नाही. राम अखंडच आठवला पाहिजे. श्वासोघडी राम. श्वास कधी विसरला बा माझा घ्यायचा असं होतं का. अखंड चालू आहे ना. तसं रामाचं स्मरण अखंड असावं. काय म्हटलं. माझे स्मरण करीत सेवाभावाने जो माझे स्मरण करीत पहिली गोष्ट. दुसरं सेवाभावाने. आपण नेहमी जगामध्ये आलोय ते प्रत्येकाची सेवा करण्यासाठी, सेवा घेण्यासाठी नव्हे. नाईलाज असेल तर दुसऱ्याची सेवा घ्यायची. पण शक्यतो आपण दुसऱ्यासाठी काय करू शकतो तेही सेवाभावाने असा भाव पाहिजे. आता मी त्याचं इतकं केलं मग त्याने नको होतं का माझं करायला हे असलं म्हणजे त्यात सेवा बिवा काही नाही. सेवाभाव नाही. सेवाभाव म्हटलं म्हणजे अपेक्षा नाही. सेवेनं पुण्य लागतं ते पुण्य घ्यायचं. अपेक्षा ठेवायची नाही कोणाकडे नाही. करत राहायचं आपण. आणि ते जे आपण सेवा करत असतो ती भगवंताच्या ठिकाणी रुजू होत असते. त्या माणसाला कळो अगर न कळो तिथं रुजू झालेली आहे ती. आणि त्याचं फळ केव्हा ना केव्हा तरी मिळतं. मिळाल्याशिवाय राहत नाही. पण फळ मिळायला पाहिजे म्हणून मी सेवा करतोय असाही भाव असता कामा नये. निरपेक्ष सेवा झाली पाहिजे. सहज जे सेवा करणं हा आपला सहज स्वभाव झाला पाहिजे. अमकं अमकं केलं मग करायचंच होतं. त्यात मोठंच काय. केलं नाही तरच आश्चर्य. असं परमार्थी मनुष्य ओळखायचं कसा. त्याने किती माळा घातल्या टिळा लावले म्हणून ओळखायचा त्याच्यावर काही अवलंबून नाही. त्याच्या वागण्यात काय आचार विचार कसे त्याचा बोध काय ह्याच्यावरून ओळखायचं की हा मनुष्य परमार्थी आहे का नाही. त्यामुळे ईश्वर भावनेने सेवाभावाने सेवाभावाने प्रेमाने प्राप्त कर्तव्य कर्मे अत्यंत आदरपूर्वक. बघा ते शब्द सगळे बघा. प्राप्त कर्तव्य कर्मे आदराने सेवेने भगवत स्मरणाने त्याला माझ्या कृपेच्या बळाने ते शाश्वत अव्यय पद लाभते. हे झाल्याने कृपेचं बळ मिळतं आणि शाश्वत पद मिळतं. त्यामुळे एका श्लोकात सगळं त्यांनी सांगितले की आपण काय करायला पाहिजे. कर्म कसं भक्ती कशी त्यांनी काय प्राप्त होतं सगळं सांगितलं. पुढचा आता पुढचा चेतसा सर्व कर्माणी. हां चेतसा घे. चेतसा सर्व कर्माणी मयि संन्यस्य मत्परः बुद्धियोगम उपाश्रित्य मच्चित्त सततं भव. चेतसा सर्व कर्माणी. सर्व कर्म
मनापासून सगळं प्रत्येक ठिकाणी त्यांनी सांगितलं मन पाहिजे त्याच्यात. सगळं एवढं केलं कसं तरी करून ठेवलं, स्वयंपाक केला आणि टेबलावर ठेवला, घ्या गिळा आता. नाही केलेलं सगळं व्यर्थ गेलं. गिळा काय आता? प्रेमाने ठेवायचं, प्रेमाने वाढायचं, काय जे असेल ते, काय जे काम असेल ते प्रेमाने करायचं. घर झाडत असलो तर मंदिर झाडतो म्हणायचं. भगवंताचं मंदिर आहे, स्वच्छ ठेवलं पाहिजे, नीटनेटकं ठेवलं पाहिजे. कोण बघणार आहे आता असं म्हणून चालणार नाही. एकदा मला आठवतं याच जागेत स्वामी आले होते, नुकते मी जागेत आले होते, सामान सगळं खाली होतं, ते वर ठेवायचं होतं. तर स्वामी सरला ते आले तेव्हा मी काय म्हटलं त्यांना, आता राहू दे सगळं, कुणीतरी आलं म्हणजे मग मी त्यांना घेऊन ते सामान वर चढवीन. आता काय कुणी इथं नाही आहे बघायला, असं माझं म्हणणं होतं. मी पसारा बघायला कोणी नाही. त्या स्वामी लगेच म्हणले, असं काय म्हणता, तो आहेच आहे इथे, तो बघतोच आहे. म्हणजे कुणीतरी यायचं म्हटल्यानंतर आपण जे घर साफसफून करायचं, नाही तर आपला हॉल साफसफाईचा, आतलं स्वयंपाकघर बघायला नको, अशी अवस्था असते. असं नाही, त्यांचं असं म्हणणं तो आहेच, बघतोय सारखं सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का नाही. त्यामुळे तो नाही असा त्याचा अभाव, भाव याचा अर्थ त्याचं अस्तित्व, आणि अभाव म्हणजे तो नाही असं वाटणं. तेव्हा त्याचा अभाव कधीही कुठेही नाही, भावच आहे सर्व ठिकाणी, सर्व वस्तूमध्ये तो भरलेलाच आहे. म्हणून पायाने आपली खुर्ची ढकलली, स्टूल ढकललं तर नाही, उचलून ते पायाने हाताने करायचं. काय ते पायाने ढकललं म्हणजे ते नाही. आपण नेहमी म्हणतो लाथ लावली कोणाला नमस्कार कर, एवढं म्हणतो. तर वस्तूला सुद्धा असं लाथेनं नाही ठोकरायचं, असं त्यांचं म्हणणं. कारण अणु माझी राम, रेणू माझी राम, सगळ्यामध्ये राम भरलेला आहे. चेतसा सर्व कर्म, आणि इथं सर्व शब्द लक्षात घ्या, ठराविकच कर्म नाही, सर्व कर्माणी काय, मयी संन्यस्य मयी संन्यस्य, मयी माझ्यामध्ये, संन्यस्य अर्पण, प्रत्येक कर्म करायचं आणि त्याला अर्पण करायचं. ओम तत्सत ब्रह्मार्पणम असतं. म्हणजे सर्व कर्माणी संन्यस्य अर्पण करून, मयी संन्यस्य मला अर्पण करून, आणि मत्परा, मत्परा, मत्परा म्हणजे मीच ज्याला परमगती आहे असा. त्याचा अर्थ प्रत्येक कर्माचा हेतू काय, भगवंत. मत्पर, भगवंता पर सगळं झालं पाहिजे. परमगती भगवंत, हे कशासाठी करतात, त्याचा संतोष मला मिळाला पाहिजे. भगवंताचा संतोष, प्रत्येक गोष्टीतून त्याचा संतोष मिळाला पाहिजे. त्यामुळे काही कर्म केलं तर हे भगवंताला आवडलं असेल का असं वाटलं पाहिजे मला, त्याला आवडेल असं त्याची इच्छा असेल. आणि त्याला काय आवडते ते ग्रंथातनं दिलेलं आहे. दासबोध आहे, गीता आहे, सगळ्या ग्रंथातनं भगवंताला काय आवडतं हे आवडतं. मग देवाच्या इच्छेने वर्तावे, देवाला जे आवडतं तसं आपण करावं. एखाद्या माणसाला खुश करायचं असलं म्हणजे आपण सगळं करतो त्याच्या मनाजोगं, का तर त्या माणसाची कृपा त्याचं प्रेम मिळावं म्हणून. विशेषतः तो जर श्रीमंत असेल, सत्ताधीश असेल, मग तर जास्तीच त्याचं ऐकायचं, कारण त्याच्याकडनं काहीतरी मिळवायचं असतं आपल्याला. हे माणसाच्या बाबतीत करतो. सर्व सत्ताधीश, सर्वज्ञ असा जो भगवंत आहे त्याला आवडेल असं का करू नये. त्याची कृपा झाली म्हणजे काय नाही, मला काय होऊ नये आम्हा पांडुरंगापायी असं म्हटलेलं आहे. त्या भगवंताचा संतोष ज्याने होईल तर प्रत्येक कर्म करावं. घर कसं ठेवावं, आपण कसं राहावं व्यवस्थितपणाने, प्रत्येक कर्म कसं करावं, प्रत्येकाशी कसं वागावं, प्रत्येकात भगवंत भरलेला आहे सगळं भाग. चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यस्य मत्परः बुद्धियोगम उपास्य, बुद्धियोगम उपाश्रित्य, बुद्धियोगाचा आश्रय करून. बुद्धीला विचारायचं फक्त, बुद्धी नेमकं सांगते, सात्विक बुद्धी असते, योग्य काय अयोग्य काय.
एखाद्या वेळा आपण रागवत असलो तरी बुद्धी आज सांगते बरं नाही असं असं म्हणत असते, पण मन ते त्याला चार शब्द बोलून त्याच्याबद्दल काहीतरी हे करून त्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. बुद्धीला आवडत नाही ते, बुद्धी सत्वगुणी आहे, त्याला चांगलं हवं असतं सगळं. विवेक बुद्धीमध्ये जागृत असतो, विवेकाला कळतं काय करावं काय करू नये. आत्मानात्म विवेक त्याला कळतो, सारासार विचार बुद्धीला कळतो. त्यामुळे बुद्धीला धरून ठेवावं. बुद्धी काय म्हणते की असं जरी झालं असलं तरी तू असं करू नको, आणि त्याच्यासाठी सत्संगती पाहिजे. सत्संगतीत सांगितलेलं असतं काय करावं काय करू नये. विवेक जागृत ठेवला असतो. संत तेथे विवेका असणे कीजे असं म्हटलेलं आहे शेवटच्या श्लोकामध्ये भगवद्गीतेच्या. जिथं संत आहे तिथं विवेक जागृत आहे. प्रत्येक गोष्ट विवेकाला धरून संत करणार काय करावं आणि काय करू नये. संतांच्या संगतीत आपल्याला हे जास्त कळतं. प्रत्येक गोष्टीत बोलताना हे करावं हे करू नये, हे करावं हे करू नये. ज्या अर्थी ते सांगतायत त्या अर्थी बरोबर आहे, कारण त्यांनी विवेकाला धरून सांगितलेलं आहे. आपण मग नंतर म्हणतो मी रागाच्या भरात बोलून गेलो, मी रागाच्या भरात करून गेलो. हे रागाच्या भरात विवेक संपतो आणि मग जे करू ते मग वागलं पश्चाताप. तसं नाही होत. म्हणून इथे त्यांनी सांगितलं बुद्धियोगम बुद्धियोगम उपाश्रित्य, बुद्धीचा आश्रय करून मच्चित्त सततम भव. अखंड माझ्या ठिकाणी चित्त ठेव. मत चित्त होऊ दे, तुझं चित्त माझ्या ठिकाणी ठेव. आणि पुष्कळ श्लोकात भगवंतांनी सांगितलं आहे बुद्धी माझ्या ठिकाणी ठेव, मन माझ्या ठिकाणी ठेव. मय्येव मना आदत्सो मयी बुद्धिम निवेशय निवशिष्यसि मय्येव आता ऊर्ध्वं न संशय. माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी ठेव. म्हणजे काय होईल, तू मलाच येऊन जाऊन मिळशील. माझ्यापासून तू लांब जातोस कशामुळे, तुझे मनबुद्धी जे आहे ना ते तुला फरफटून लांब नेतं. ते तू माझ्या ठिकाणी आणून ठेव, म्हणजे तुम्हालाच येऊन मिळणार, जाणार नाही दुसरीकडे. म्हणून मनबुद्धीला फार महत्व आहे. ते भगवंताच्या मन मना भव तेव्हा श्लोक सांगितलं. मन मना भव मद भक्ता भव मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यंते प्रतिजाने प्रियोसी मे. असं असं कर, म्हणजे त्याला आश्वासन पुढे दिलेलं आहे की असं केलंस की माझी कृपा तुला मिळणार. म्हणून इथं बुद्धियोगम उपाश्रित्य मच्चित्त सततम. तेव्हा तरी सोडली की नाही, एकदा सकाळी नाव घेतलं पुन्हा दिवसभर आठवण सुद्धा झाली नाही असं नाही. ते म्हणतात सतत तैल धारावृत. तेलाची धार अशी धरली ना ती मध्ये तुटत नाही, पडत राहत. तसं देवाचं स्मरण सततम मच्चित्त सततम भाव. आज्ञा आहे भव, भगवंताच्या काही आज्ञा आहेत असं कर. तसं ह्याच्यामध्ये त्याने सांगितलं चेतसा सर्व कर्माणि मयि संन्यस्य मत्परा बुद्धियोगम उपाश्रित्य मच्चित्त सततम भाव. माझ्या ठिकाणी चित्त ठेव. प्रत्येक गोष्ट करताना विचार यावा भगवंताला आवडेल काय, त्याला मान्य होईल का, त्याला आवडेल असं करायचं, त्याला आवडेल असं बोलायचं. मनात विचार देखील त्याला आवडेल असं झालं पाहिजे. पुढे त्याचा अर्थ वाचन. आपली सर्व कर्मे मत परवृत्ती ठेवून म्हणजे मीच तुला प्राप्तव्य आहे हे ध्यानात ठेवून तू मला अर्पण कर. प्रत्येक गोष्टीतून भगवंताची प्राप्ती मला होणार का, इकडे लक्ष पाहिजे. त्याची प्राप्ती व्हायला हवी असेल तर त्याला आपल्याला प्रसन्न ठेवलं पाहिजे. सदा सर्वत्र समबुद्धी ठेवून तू अंतः सदा म्हणजे सतत सर्वत्र समबुद्धी ठेवून. आता एका ठिकाणी मात्र समबुद्धी आहे, दुसरा आला की त्याची बुद्धी गेली असं नाही. सर्वत्र समबुद्धी. जसं आपल्या मुलांच्यावर प्रेम तसं सर्वांच्यावर प्रेम. सर्व ठिकाणी भगवंत भरून आहे असं वाटलं पाहिजे.
नोकर जरी असला तरी नोकरामध्ये देखील भगवंत आहे, त्याच्याकडनं काम करून घ्यायचं आहे आपल्याला. पण त्याच्याबद्दल तुच्छतेचा भाव नाही उपयोग. काय सांगायचं त्याला समजावून सांगायचं, त्याच्याकडनं करून घ्यायचं. सर्वत्र समबुद्धया हा फार मोठा गुण सांगितलाय. सर्व ठिकाणी सारखा भाव ठेवणं. तसं राहत नाही आपला, कमी जास्त असतो, त्याची गोष्ट वेगळी, हा आपला हा दुसऱ्याचा, असा लगेच आपल्याला भाव येतो. सदा सर्वत्र समबुद्धी ठेवून तू अंतःकरणापासून माझा हो. आता त्यात पुन्हा आहे, पुन्हा सर्वत्र समबुद्धया, सर्व ठिकाणी सारखी बुद्धी ठेवायची. पण काही वेळा व्यवहारात वागताना समकर्तीन करून चालत नाही. सुष्ट असेल, दुष्ट असेल, वेडावाकडा असेल, भगवंतच आहे, लांब ठेवाय. कारण त्याची जी बाहेरची प्रकृती आहे ती प्रकृती आपल्याला मानवणारी नाही आहे. किंवा काही न बोलायचं असू दे. रावणात देखील राम आहे, पण रावणाची प्रकृती विध्वंसक असल्यामुळे त्याला मारावं लागलं. तशी वेळ आली म्हणून ते केलं. पण त्याच्यात ते राम आहे हा बोध आहे. तसं प्रत्येकात भगवंत आहे. पण एखादा कुणी आला दारावर चोर असेल म्हणून तो भगवंत आहे म्हणून त्याला आत यायचं नाही, त्याला लांबच ठेवा. त्यामुळे समवर्तीन हा नाही. वर्तन करताना घोड्याला श्रीखंड आणि जावयाला चंदी घालायची नाही. चंदी घालायची घोड्याला आणि जावयाला हात बोलावून श्रीखंड घालायचं. हा फरक हा करायला पाहिजे. पण आज बोध मात्र पाहिजे की एकच भगवंत सर्व ठिकाणी आहे. तुझे चित्त तू माझ्या ठिकाणी ठेव, अंतःकरणापासून माझा हो. अंतःकरणापासून माझा हो. आपण म्हणायचं पहिल्यांदा भगवंताला, मी तुझा आहे, मी तुझा आहे म्हणत राहायचं. मग जेव्हा भगवंत म्हणतो तू माझा आहेस, आईनं बोट धरलं, आता काळजी नाही, आई आता बरोबर नाही, पण तोपर्यंत आपण आईचं बोट धरायचा प्रयत्न करायचा. तसं भगवंताला म्हणायचं मी तुझा आहे, मी तुझा आहे, मी तुझा आहे. मग तो ज्या दिवशी म्हणेल तू माझा आहेस, आता काळजी नाही, आता त्यांनी मला धरलंय, आता तो मला बरोबर नेईल, कुठं न्यायचं तिथे, तशीच बुद्धी देईल मला, तसंच माझ्याकडनं कर्म घडेल. पुढचा श्लोक. मच्चित्त सर्व दुर्गाणी मत प्रसादात करिष्यसि. बस, मच्चित्तस, माझ्या ठिकाणी चित्त ठेवलं असता सर्व दुर्गाणी, मोठी मोठी आली, संकट आली, मोठी कामं आली तरी मत प्रसादात करिष्यसि. काही संकट जरी आलं ते माझ्या ठिकाणी चित्त ठेवलंयस ना, मग तुला माझा प्रसाद मिळाला की त्याच्यातून तरून जाशील. संकट येणारच नाही असं नसतं. भक्त जरी झाला तरी आपण बघतो ना भक्तांची चरित्र, संकट पुष्कळ येतात पण त्यांची निष्ठा असते सद्गुरूंच्यावर, परमेश्वरावर, ईश्वर निष्ठा, गुरुनिष्ठा. ते संकट काही तो मला सांभाळणार आहे, राम माझ्या पाठीशी आहे, तो सगळ्यातून मला तारून नेईल. मी प्रयत्न करते, प्रयत्नाची पराकाष्ठा मी करणार आहे, पण तो माझ्या पाठीमागे आहे. कदाचित संकट मला काही शिकवण्यासाठी आलं असेल, माझी काही परीक्षा बघण्यासाठी आलं असेल. त्यामुळे संकट जरी आलं तरी ती देखील भगवंताची कृपा समजावी. असं कसं भगवंतानी केलं, मी इतकी त्याची भक्ती केली, आम्ही देवाचं इतकं केलं म्हणत असतो आपण. आपण देवाचं करतो का देव आपलं करतो? असा भाव ठेवायचा नाही. जे काही आलं असेल ते तरुण जाणारा भगवंता मला तू धैर्य दे, सहनशीलता दे, शक्ती दे मला, मी त्याच्यातून पार पडेल, तुझी कृपा राहू दे. म्हणजे कोणताही प्रसंग समोर आला असता सामान्य माणसाची त्याच्याकडे बघण्याची भूमिका काय, साधकाची काय आणि संत ज्ञानी पुरुषाची काय असते, हा फरक आहे. तेच संकट आहे, पण त्या संकटाकडे तुम्ही कसं बघता ही दृष्टी निर्माण व्हायला पाहिजे. आता चेत पण असं असताना त्वम अहंकारान न श्रोष्यसी विनंशसी. हे आता तुला मी सगळं सांगितलंय.
पण तू जर अहंकाराचा आश्रय करून ऐकलं नाहीस माझं, भगवंत काय करायचं? पुष्कळ मंडळी आहेत नाशिक, देवाचं काय काम आहे? देवाचं आमच्या जीवनात काही काम नाही, आमचं आम्ही करू सगळं. इथंच एक माझ्याकडे गृहस्थ आले होते 70-80 वर्षाचे. आमचं असं म्हणणं आहे की देवाचं काही काम नाही, मी माझी तब्येत चांगली ठेवलेली आहे, मी सकाळी उठून फिरायला जातो, अमको करतो तमको करतो, ह्याही वयात मी चांगला आहे, देवाची मला काहीही गरज नाही आहे. म्हटलं ठीक आहे, हाच भाव शेवटपर्यंत ठेवा म्हणजे झालं. उद्या अंतुनावर पडल्यावर मग देवाला हाका मारायला जाऊ नका, कुठं आहे तो बघूया म्हणून. त्यावेळेला तुमचं तुम्ही स्वसा काळजी असेल. तेव्हा असं जर तू केलंस अहंकाराला आश्रय करून, मी प्रयत्न करतोय पण परमेश्वर माझ्या पाठीशी पाहिजे. काल त्या डॉक्टरने मी तेच सांगितलं, आणि त्यांचं काल व्हिजिटिंग कार्ड होतं, ह्याचं कार्ड, तर त्याच्यावर देखील श्रीराम जयराम जय जयराम लिहिलं होतं, आणि गोंदवलेकर महाराजांचा फोटो होता, आणि त्याच्यावर त्यांचं नाव आणि ते MS आहेत वगैरे वगैरे. असं कुणी ह्याच्या कार्डावर लिहित नाही, पण त्यांनी ते लिहिलेलं मला इथं दाखवलं कार्ड. याचा अर्थ असा की त्याचे म्हणजे आमचं केंद्र चालतं तिथे नामनामाचं. पण प्रत्यक्ष कुणी गुरु भेटलेलं नाही आहेत, त्यामुळे नेमकं ध्यान वगैरे काही माहिती नाही आहे. पण अतिशय चांगले गृहस्थ दिसले मला. असे माझे पाय झाकलेले होते, ते पाय बाहेर ओढून ओढून काढून ते त्या पायावर सारखं डोकं ठेवत होते पुन्हा पुन्हा. त्यांना ते असं असं झालं तर आधी झालं तर असं बसले, ते इथंच बसले होते. आणि त्याच्याबरोबर जे आले होते मख्ख बसले होते, त्यांच्यावर काही परिणाम नव्हता. पण हे एक विचारू का म्हणून विचारतो की असं जर ह्याच्यावर नाम घेतलं श्वासावर तर ध्यान कसं लागणार, आमकं कसं सांगितलं त्यांना मी सगळं. तर त्यांचा तो भाव होता. त्यांनाही मी सांगितलं की पेशंट तुमच्याकडे येतो, तो एका मनस्थितीत आलेला असतो, त्याला सांगावं मी ट्रीटमेंट देतो पण तू देवाचं नाव घे. असे काही डॉक्टर असतात, ते सांगतात तुम्ही देवाचं नाव घ्या, आम्ही आमच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतो जेवढे शक्य आहे तेवढं. पण त्याची शक्ती आहे, तर सर्व विज्ञानाच्या वर एक शक्ती आहे की जी या सगळ्या गोष्टीवरती मात करणारी आहे. त्याची जर कृपा झाली तर काहीही होऊ शकतं. मिरॅकल, चमत्कार वाटण्याचं काय, कसं काय झालं म्हणून त्याची कृपा. काय झालं सांगता येत नाही. मी असं परवापासून 2 वेळा अनुभव घेतला. हॉस्पिटलमध्ये मला नेलं तेव्हा डॉक्टरने ट्रीटमेंट द्यायच्या आधी जे काय दुखणं होतं ते बरं झालं होतं. म्हणजे कसं काय झालं, मी म्हटलं ते हॉस्पिटलचं देणं असेल तेवढं त्याला दिलं, आणि ट्रीटमेंट काही न घेताच बरं वाटलं, परत आले घरी मी. असं काही काही गमती घडतात. त्याचं कारण आहे ती एक शक्ती आहे पाठीमागं. त्यामुळे कुणी जरी काही म्हटलं दवाखान्यात ते येऊन पडलेले असतात ना, त्यांना सांगा रिकामं पडण्याच्या ऐवजी देवाचं नाव घेत पड, आम्ही आमचं ट्रीटमेंट चालू ठेवू. त्याच्यानंतर खून केलेला काय आता हा काय आलं शेवटचं, न श्रोषसी विनक्षसी. हां, माझं जर ऐकलं नाहीस तू सांगितलेलं तर नाश पावशील. तेव्हा लक्षात घे, तू हे कर. पुढची ओळख काय दुसरी काहीतरी आहे तुझी. अथ चेत्वहंकारान न श्रोषसी विनक्षसी, एवढीच आहे, एकच आहे. ते आता चेतन अहंकाराचा आश्रय करून माझं जर म्हणणं ऐकलं नाहीस तर नाश पावशील, एवढं लक्षात. आता भगवंतानी एवढं सांगितलेलं आहे तरी देखील पुन्हा आपलं मी कुणीतरी शाळा असं म्हटलं तर मग काय करणार. मग चालू दे तुमच्या पदराने, तुमचं जर काय असेल ते. आता पुढचा खून केलेला म्हणजे तमेव शरणम गच्छ. ते तमेव शरणम गच्छ. तम एव, त्यालाच शरणम गच्छ. आपण कुठेतरी शरण जातो. अगदी बसमध्ये चढायचं असलं तरी त्या कंडक्टरला शरण जातो, घे बाबा आम्हाला मध्ये. अगदी कुणी सामान्य व्यक्ती जरी असली तरी तिथं शरण जातो. ते म्हणतात भगवंताला शरण जा. तमेव, तम एव शरणम गच्छ, आज्ञा आहे, त्याला तू शरण जा. वास्तविक आपण अखंड शरणागतच पाहिजे. भगवंता तुझ्या चरणी मी शरणागत आहे, तू जे म्हणशील ते, तू जे करशील ते मला मान्य आहे. असं कसं देवाने केलं असं म्हणत नाही. आता का देवाच्या घरी अन्याय नाही. तुला पुढे ये,
जागा नाही. कोण आहे? दोघी आहेत का? नेहमीच शोभा आणखी कोण आहे? स्वाती हां. आत्ता आली का तू? आषाढी आहे का जागा? बरं, स्वातीला तू हळूहळू वर न उठता सरकत ये. ठीक आहे. तर तमेव शरणं गच्छ, त्याला शरण जा. जे काही करेल ना ते नेहमी लक्षात असं ठेवावं, यदृच्छे विन हालत नाही वृक्षाचेही पान, असं म्हटलेलं आहे. वृक्षाचं पान देखील भगवंताच्या इच्छेखेरीज हालत नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या वाट्याला जे जे आलेलं असतं ते भगवत इच्छेनंच आलं असतं, पण ते त्याच्या प्रार्थनाला धरून, हे लक्षात ठेवायचं. मग सगळ्यांनाच असं चांगलं होत नाही, त्याची काय कर्म आहेत ते बघा. ईश्वर सगळी सूत्र हालवतो, पण त्याची जी पूर्वकर्म, ह्या जन्मातली कर्म असतील त्या कर्माला धरून त्याचा न्याय अन्याय होत असतो. सगळं मी चांगलं केलं, मी कधी वाईट केलं नाही. थांब बाबा, या जन्मात तुला असं वाटतंय ना, आपण असं म्हणतोय, किती गोष्टी आपल्या न कळत होऊन गेलेल्या असतात, आपल्याला कळत नाही. न कळत कुणाला दुखावलेलं असतं, कुणाचं नुकसान केलेलं असतं. असंख्य गोष्टी घडत असतात, कळत न कळत. जन्म अनेक होतात. भीष्माचार्याची गोष्ट आहे ना, कितवा जन्म त्यांना ते काट्यावर पडावं लागलं, बाणावर, ते भोग भोगावे लागले. जर या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटायचं असेल तर सगळे भोग भोगूनच संपवावे लागतात. सगळ्या संतांच्या वाट्याला भोगा भगवंता. काही त्यांच्या कर्माने आली, काही दुसऱ्याची त्यांनी घेतली. रामकृष्ण झाले, रमण महर्षी झाले, स्वरूपानंद झाले, गोंदवलेकर महाराज, दम्याचा त्रास, समर्थांना दम्याचा त्रास, कोणी सुटलेलं नाही आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख, ते देह आहे म्हटले की त्याला सगळं आलंच आहे, ते येणारच आहे. असे कसे संत म्हणायचं स्वरूपानंदाच्या, एवढे मोठे संत आणि असे कसे अंतुनावर पडून आहेत, तर तुम्हाला काय कळणार आहे. तुम्ही आपले गप्प बसा, आपली बुद्धी चालवू नका. संतांची स्थिती काय असते, काय ते करतात, काय त्यांचं त्यांना माहिती. तर ते जे करतील ते आपण मान्य करावं. तसं देवाच्या घरी अन्याय नाही. तो जे करील ते तुमच्या कर्माला धरून तुमच्या वाट्याला आलेलं असतं, ते भोगूनच आपण संपवायचं. काय कुठला श्लोक तो? तमेव शरणं गच्छ, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. सगळ्या भावानिशी त्याला शरण जा, मागं काही ठेवू नको, पूर्ण लोटांगणी. कसं जायचं? अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण ग, असं सांगितलंय. पहिला अहम दे आधी. मी 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 म्हणू नको सारखं काही. मीच्या ठिकाणी तू, मी माझे मावळ सर्व, तू तुझे उगव. आता माझ्या याच्यातनं मी माझं सगळं जाऊ दे. आता प्रत्येक ठिकाणी तू आणि तुझं आणि तुला, असं लक्षात ठेव. असा आपल्या जीवनात फरक झाला पाहिजे. सामान्य मनुष्य प्रत्येक गोष्टीत मी 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 करत असतो. साधकाला मधून मधून आठवण होते. जो ज्ञानी असतो तो म्हणतो सगळं तो करणारा, करता करेता सगळं काही तो आहे, मी त्याला शरण आहे. अशी शरणागती पाहिजे आहे. अहम वाचा, वाणीनं शरणागत, चित्त आणि अंग म्हणजे देह, सगळं त्याला शरणागत पाहिजे. असा त्याला शरण ये. किंवा त्यांनी म्हटलंय सुवर्णमणी सोनया, एक गल्लोळू जैसा पाणीया, तैसा मज धनंजया शरण ये. तू सुवर्णमणी जसा सोन्याला शरण जातो, लाट जशी सागराला शरण जाते, सागरातूनच आली, सागरातच विराली, दुसरीकडे जाणार कुठं? आहे तेव्हाही सागरावर, गेली तीही त्याच्यामध्ये. तसं मी तुझ्यापासूनच आलेलो आहे. सोहम बोध ठेवायचा, त्याचाच मी अंश आहे. काही एक काम आहे, करतो आहे, पुन्हा जायचं ते तुझ्यातच जायचं आहे वेळून. त्याच्याखेरीज मला जायला कुठे आहे दुसरीकडे, वावच नाही. असं शरण व्हायचं त्याला. तत्प्रसादात पराम, तत्प्रसादात इतारपणा, असं केलं असता तत्प्रसादात पूर्ण शरण झाला ना ती व्यक्ती, भक्त,
की त्याची सगळी काळजी भगवंत घेत असतो. जे काय त्याचं असेल, दुःख असेल, संकट असेल, ते भोगायला त्याला सामर्थ्य देतो, धैर्य देतो, मार्ग सांगतो. चांगलं असेल तर त्याच्यामध्ये त्याच्यात भगवंताची आठवण आहे. तुझ्या कृपे चांगले दिवस असले की भगवंताला जास्त आठवावं. हे भगवंता तुझ्या कृपेनं हे चांगले दिवस आलेले, पुण्य संपून जात आहे, बँकेतला बॅलन्स कमी होतोय, त्यावेळेला जास्त त्याचं स्मरण करावं भगवंताचं. बँकेतला बॅलन्स वाढवला पाहिजे पुण्याचा. आपण पैशाचा बॅलन्स वाढतोय की नाही तेवढं बघतो, पुण्याचं बघत नाही. पण पैसा इथंच राहतो आपल्यानंतर जाताना. पुण्य असेल तेवढं घेऊन तो जीव पुढे जातो. त्यामुळे पुण्य संचय जेवढं करता येईल तेवढं आपण जरूर करावं. काय म्हणतात तत्प्रसादात पराम शांती आता तेच आहे का? प्राप्स्यसि शाश्वती. तेच आता पराम शांती शातून तमेव शरणं गच्छ. राम 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 राम. या हृदयस्थ ईश्वराला तू सर्व भावाने शरण जा. हृदयस्थ ईश्वर हे लक्षात घ्या फरक. आपण देवाऱ्यात तर देवाला शरण जातो, नमस्कार करतो, हे करतो, पण आतल्या ईश्वराला म्हणून केव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा अंतर्मुख व्हायचं. इथं त्याचं स्थान आहे, त्या ठिकाणी अंतर्मुख होऊन त्याच्या ठिकाणी त्याचा शो करायचं कारण नाही, लोकांना सांगायला जायचं कारण नाही, या देवळात फिर त्या देवळात फिर, कुठं फिरायचं कारण नाही. तो हृदयस्थ आहे, आपल्या ठिकाणी बसून त्याला आठवा. तो कधी कुठं जात नाही. बाकीची माणसं येतील जातील, आपण बाहेर पडलो तरी तो आपल्या बरोबर आहे. आपण अंतुनात अगदी एकटे झोपलो तरी तो आपल्या बरोबर आहे. त्यामुळे त्या हृदयस्थ परमेश्वर त्याच्याशी संवाद साधावा, त्याच्याशी बोलावं, त्याला विचारावं. काही गोष्टी सल्ला घ्यायचा असला त्याला विचारावं, तो आतून सांगतो आपल्याला. पण त्याच्याशी आपण संवाद साधला असेल तर आपण कधी आत वळून बघतच नाही. डोळे कसे मिटायचे असं वाटतं. डोळे मिटले की काय तिकडं बाहेर आकांत होणार आहे कुणास ठाऊक, काय वाटतं कुणास ठाऊक. जरा डोळे मिटून बसा की. नाही होत. सारख्या डोळे ताणून बघायचं, कुठं काय चाललंय, कुठं काय चाललंय, कुठं काय चाललंय, काय चाललंय, चालू दे ना काय चालायचं. तुम्हाला काय करायचं सारखं सगळ्या गोष्टी. गरजेपुरते डोळे उघडायचे, आता काही गरज नाही, शांत डोळे मिटून काढले. डोळे मिटून आनंद आहे बघा तुम्ही. आतमध्ये सगळं विश्व आनंदाचं आहे, बाहेर व्याप आहे सगळा. यांनी काय केलं आणि त्यांनी काय केलं. त्या हृदयस्थ ईश्वराला तू सर्व भावाने शरण जा. सर्व भावाने, मागं काही ठेवू नको, त्याला शरण जा, अंतर्मुख हो त्याला बघ. जसे नदीचे पाणी सर्वस्वी सागराकडेच धाव घेते, तशी तुझी धाव त्याच्याकडेच असू दे. सारखं काय पाहिजे म्हटलं म्हणजे भगवंता मला तू पाहिजेस. केव्हाही विचारलं तर आपल्याला म्हणता आलं पाहिजे काय पाहिजे. भगवंता मला तू पाहिजे, तू कधी येशील, मी वाट बघतोय. अखंड सारखं तुझी वाट बघतोय, तुझ्या येण्याची वाट बघतोय. तू आहेसच खरं म्हणजे, सगळ्या ठिकाणी भरलेलं आहेस, तरी देखील माझ्या प्रत्ययाला अजून येत नाही. मला अजून तुझं स्वरूप आठवत नाही, अजून मला ते येत नाही. ते मला ते यायला पाहिजे. तर तू कधी भेटशील अशी आर्तता आली पाहिजे, आतून आलं पाहिजे, असं भडभडून आलं पाहिजे त्याला भेटण्यासाठी. त्याला पैसे पडतात का, काही करायला लागतं का? आपल्या ठिकाणी आपण एकांतामध्ये बसून त्याला अळवावं, त्याला हाका मारावे. त्या ईश्वराचा कृपा प्रसाद तुला प्राप्त झाला. ईश्वराचा कृपा प्रसाद तुला प्राप्त झाला तर तुला स्वानंदैक निधान आणि परमशांतीचे दिव्य अव्यय स्थान प्राप्त होईल. बस, आनंदाचं निधान म्हणजे स्वरूपानंद, आतल्या आपल्या आत्मानंद, ब्रह्मानंद हा तुला प्राप्त होईल. बाहेरचे आनंद येतील आणि जातील, पण हा आनंद मिळाला तर अखंड आनंद. संत त्या आनंदात असतात. कुणी येवो न येवो, कुणी नसलं, एकटे ते आनंदात असतं. किंबहुना कोणी नसलेलंच बरं असतं.
म्हणजे त्या आनंदामध्ये व्यत्यय नाही येत. आता आपण अगदी आनंदात बसलेलो असावं, कोणीतरी अहो त्या संपाय म्हणे बसचा आले खाली वरनं, ते बसलेले आहेत परम आनंदामध्ये रंगून, आणि कुणीतरी दुधाचे भाव वाढले वाटतं आले खाली. तर असू दे, दुधाचे भाव वाढलेले, शांत जरा बसायला, आपल्या आनंदात जरा बसू द्यायचं. म्हणून सगळ्या संतांना एकांत आवडतं. एकांतात आपण शांत बसायला बरं वाटतं. त्या स्थितीत बसण्यात अगदी वर्ण हिमालयावरनं खाली ओढल्यासारखं असा एखादा प्रश्न विचारतात की आले पटकन खाली. पुढे ना तुझ्या अंगात आहे का ताकद? एक घी श्लोक पण. मन मना भव मत भक्तो मन मना भव मत भक्ता भव मदयाजी, माझं तेजन कर, मदयाजी माम माम नमस्कार, मलाच नमस्कार कर. आता हे ऐकून काही लोक म्हणतात भगवंताला किती अहंकार. सारखं ते म्हणतात मला असं कर, मला तसं कर, मला तसं कर. आता काय सांगायचं, यांना म्हणायचं तुमच्यासाठी हे नाही आहे, तुमचं आपलं चालू दे. भजी खायचे, भेळ खायचे, मिसळ, चालू दे काम तुमचं आपलं चालू आहे. तुम्हाला भगवंतही कळणार नाहीत, अहंकार म्हणजे काय ते कळणार नाही, तर तुमचं आपलं चालू दे. भगवंताने तुम्हाला हा मार्ग सांगितलाय सुखाचा. तुम्हाला सुख हवंय ना, ते माझ्या ठिकाणी आहे, मला तुम्ही शरण या, मी तुम्हाला देतो. पण ह्यांना त्याच्या आनंदाची कल्पनाच नाही. त्यांना जे बाहेरच्या त्या कपड्यामध्ये खाण्यामध्ये आनंद असतो, त्याच्याखेरीज काही आनंद आहे हे त्यांना कल्पनाच नसते. त्यामुळे त्यांना वाटतं काय भगवंताची भक्ती करून काय होणार, ते नाही तुम्हाला कळायचं. तुम्ही त्या मार्गाने जाऊ नका, तुमचं चालू दे बाकीचं काय चाललंय. मन मना भव माझ्या ठिकाणी मन ठेव, मत भक्ता हा भव. भक्ती जर करायची असेल, प्रेम जर करायचं असेल, सेवा करायची असेल, भगवंताची काय. बॉसची सेवा करतोस आपण, ते वरचा काय ते जागा मिळावी म्हणून वगैरे, यस सर. पाठीमागं मूर्ख आहे बा आमचा बॉस असं म्हणतात, पण समोर त्याला यस सर म्हणायला लागतं. असं असतं. कुठल्या ठिकाणी आपण गेलो, काही लागलं अडलं, तिथं त्याच्या ठिकाणी शरण त्याला येतो. ते म्हणतात मत भक्ता भाव. आणि भगवंताचा भक्त होणं म्हणजे काय आहे, तर सर्व ठिकाणी भगवंतच आहे असा भाव ठेवून प्रत्येकाशी वर्तन, प्रेमाचं सेवेचं वर्तन करा. प्रत्येकावर जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. या नावं भक्तियोग, त्याला भक्तियोग असं म्हटलेलं आहे. नुसतं देवारातल्या देवाची पूजा केली आणि बाकीच्यांची जर का तुच्छतेनं वागलं, नोकरांची म्हणा, इतर माणसांची, तर त्याला भक्ती म्हणता येत नाही. भक्ती म्हणजे प्रेम, भगवंतावरचं प्रेम म्हणजे भक्ती. मुलाचं आईचं प्रेम, नवरा बायकोचं प्रेम, याला भक्ती म्हणत नाही. बायको आपल्या नवऱ्याची भक्ती करते असं कधी कोणी म्हणत नाही, प्रेम करते. भगवंतावरचं प्रेम म्हणजे भक्ती. आणि सर्व ठिकाणी भगवंत असल्यामुळे सर्वांच्या ठिकाणी प्रेम असणं अंतर्गत. व्यक्त किती करायचं ते परिस्थितीनुसार अवलंबून राहील, आणि आतमध्ये मात्र प्रेमच पाहिजे. तसा मत भक्ता भाऊ, मद याजी, माझं केजन पूजन करायचं ते कर, माम नमस्कार. म्हणून आपण सुद्धा बघा, खरं जर विचार केला तर दगडाला शेंदूर फासला असला की नमस्कार करतो. वास्तविक तो दगड आहे की नुसता, पण आपण त्या ठिकाणी भाव धरतो, या देव आहे नमस्कार करतो. सगळे देवळातल्या मूर्ती बघितल्या तर दगडच आहेत, पण आपण तिथं भाव ठेवला, हा राम आहे, हा कृष्ण आहे, हा शंकर आहे, नमस्कार केला. तसा प्रत्येकात तो आहे. जे जे मनुष्य दिसतात, अगदी मुंगी माशी नारायण, मुंगी माशीपासून तो भरला आहे. ती मुंगी अशी चालताना वाटतं का आपल्याला भगवंत कसा चाललाय बघा, तुरु 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 चाललाय. आकाशात पक्षी उडतात तेव्हा येतं का मनात तसा भगवंत बघा आकाशामध्ये विहार करतोय, पंखावर फडफडून असेल, खिडकीतून दिसतं आपल्याला बघताना, आनंद वाटतो कसा चाललाय. अशी आठवण कधी येते का? गॅस पेटवताना सुद्धा अग्नी नारायण आहे, आठवण येते का? असं प्रत्येक गोष्टीमध्ये
आपो नारायणा अग्नी नारायणा. जमिनीवर पाय ठेवताना सुद्धा पृथ्वीमध्ये भगवंत आहे. गामा विश्वच भूतानी धारयामा. भगवंत म्हणतात पृथ्वीमध्ये मीच राहिलोय. म्हणून 3/4 पाण्यामध्ये 1/4 पृथ्वी अजूनही विरघळली नाही, नाही तर केव्हाच विरघळून गेली असती. नाही विरघळली, त्याचं कारण मी आहे तिथे, विरघळू देत नाही. मग त्या पृथ्वीला पाय टाकताना नमस्कार. त्याचा धपा 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 पावलं टाकत चालते. काय पत्ताच नाही खाली काय आहे असं नाही. प्रत्येक क्षणाला त्याचं आठवण आहे. पृथ्वी आप तेज वायू वारा आला असा भगवंताला. काय वाऱ्याची झुळूक आली भगवंताला भेटायला. पाऊस पडायला लागला तर ते अखंड सहस्र धाराने आला नारायण. काय वेळ पाऊस आला, सदा रडायचंच मुळे. काय वेळ थंडी वाजते, काय वेळ पाऊस आला, किती ऊन आहे, अरे असू दे ना. पण तक्रार करायची सवय काही असलं ना तरी ते तक्रारच करायची नाही. कसं आहे असं आहे असू दे. जे जसं आहे ना तसं शांतपणे स्वीकारायला शिका. म्हणा फार थंडी जरा जास्त आहे ना, ठीक आहे. तसं नाही, स्वभावच असतो काहींचा. सारख्या तक्रार, सारख्या तक्रार. असं झालं तरी तक्रार, तसं झालं तरी तक्रार. असं नाही होते. सगळ्या अंगाने भगवंत आहे, खेळतोय. मामे वैश्यसे माम एव, माझ्याकडेच यशस्वी. हे सगळं जर केलंच ना तू माझ्याकडेच येणार. मामे वैश्यसी सत्यम ते. प्रतिज्ञेवर तुला सांगतो की तू हे कर, माझ्याकडेच येशील. आता ह्याला किती पैसे दे म्हणून सांगितलं का त्याने, का डोंगर चढायला सांगितले, काय सांगितलं भगवंताने, काय करायला सांगितलं. मन बुद्धी माझ्या ठिकाणी ठेव, माझ्यावर प्रेम कर, भक्ती कर, मलाच येऊन मिळशील. सगळ्यात बिनखर्चाची ट्रीटमेंट तिथं सांगितली भगवंता. ती काय आपण करत नाही. डॉक्टरकडे गेलो की नोटा मोजतो. ते हे झालं, आज मला अमकं झालं, उद्या मला तमकं होतच असतं. सारखं काहीतरी तिथं जायचं, पैसे मोजून यायचे आणि पुन्हा आधी पहिल्यांदा बरं नाही म्हणून आणि मग पैसे गेले म्हणून दोन्ही दुःख, दोन्ही संपूर्ण दुःखच वाट्याला. हे सगळं वाट्याला आहे. आणि भगवंताच्या ठिकाणी जेवढी भक्ती कराल तेवढा आनंद. तो काही मागत नाही. 21 मोदक आपण तो एक सुद्धा खात नाही. तो जर खायला लागला तर आपण विचार करू की 21 मोदक पाहिजेतच का करायला, 5 केले तर चालतील का. तर खातो तो. तो आपला हात लावत नाही कशाला. तुम्ही देतात ते तसंच तो. आपणही देखील असा नैवेद्य दाखवतो, लगेच ताट ओढून घेतो. असं ठेवत नाही जरा वेळ त्याच्यापुढे, न जाणव त्याने खाल्लं तर काय करायचं. असं नैवेद्य दाखवायचं आणि तेही ताट असं उलटच असतं ठेवलेलं, आपल्या बाजूला तोंड करून. तो जेवणार नाही ही खात्रीच. धरलंय जर धरलं की ओढून घ्यायचं आपल्या पुढे. झालं काय नैवेद्य दाखवून चला लवकर जेवायला, म्हणजे ते एकदा झालं का लवकर. तर बसले जरे प्रेमाने, त्याच्यामुळे भगवंता जेव घास तुला मारवलंय. ते नामदेवानी केलं म्हणून नामदेवाला भेटले विठ्ठल. आपण काही नामदेव नाही, आपण ते आपण. देव कुठला भेटतोय. मामे वैश्यसे सत्यम ते प्रतिजाने प्रियसी. मी प्रतिज्ञेवर सांगतो, हे आश्वासन आहे भगवंता. पुरे हल्ली हल्ली तुम्ही आलात की काहीतरी इंजेक्शन घेऊन येतं बहुतेक. मी अगदी निश्चित पडले होते सकाळपासून. तुम्ही आल्यावर पुन्हा मला काहीतरी बोलायला होतं आपोआप. आम्ही विचारून येतो की नाही, आम्ही विचारून येतो की नाही येऊ की नको. काल फोन केला होता येऊ की नको. मलाही माहिती नसतं काय असतं ते. सकाळी उठल्यावर ते मी झोपलेच होते. आता सुद्धा अगदी झोपले, म्हणजे झोपलेच होते, नुसती पडलेली नाही. साधारण गड्याकडे बघते, 10:30 वाजले. आता माणसं येते
उठायला पाहिजे आता. छान अभंग म्हणते. हा छान अभंग म्हणते ना. म्हणा म्हणा. मागच्या वेळी म्हटलं. जशी तुझं गाणं राहिलं का गेलं गेलं. मला तुझी शक्तीच नाही. काल तिचा फोन आला, बरेच दिवसात भेटले नाही. म्हटलं मग उद्या ये, थोडं ऐकायला होईल. अगो मला बोलताना मी बघा गेल्या पेपरचा तुला बोलता येत नव्हतंच तू आधी. एकदम खूप लागत. पण अजूनही तुझं चालू आहे. आधी थांबत थांबत हा खरं सांगते कमी आहे. हा कमी कुठे जात नाही. नाही परिवर्तन करण्यानंतर राम शारंगदेव कृत संगीत रत्नाकर. शारंगदेव यांचं संगीत रत्नाकर आहे ग्रंथ. त्याच्यातला मंगलाचरण म्हणते मी. कारण मराठी अभंग वगैरे मला ऐकायला आवडतात, पण मी उत्तर प्रदेशातच जन्म झाला, शिक्षण झालं, त्यामुळे मराठीचा फारसा सराव नाही मला. तर आता यापुढे जरूर तयार करून घेईन मराठी. ब्रह्मग्रन्थि च मारुतानुगतिना ब्रह्मग्रन्थि च मारुतानुगतिना चित्तेन हृत्पङ्कजे सूरीणाम् अनुरञ्जकः श्रुतिपदम् योऽयं स्वयं राजते यस्मात् ग्रामविभागवर्णरचना अलङ्कार जातिक्रमो वन्दे 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 नादतनुं तमुद्धुर जगत् गीतं मुदे शङ्करं गीतं मुदे शङ्करं 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 रोज सराव ठेवलाय.